नमस्कार, आपण बघत आहात उमेन्स 24 चॅनल. अमरावतीकर सज्ज व्हा. शहराच्या हृदयाचा ठोका असलेल्या मॉडेल रेल्वे स्टेशनच्या स्थलांतराचा कट रोखण्यासाठी अमरावतीत प्रचंड संताप उसळला आहे. 1867 पासून अमरावतीच्या शिरपेचात मिरवणारा हा रेल्वे स्टेशन केवळ इमारत नव्हे तर शहराचा इतिहास, संस्कृती, अर्थकारण आणि लाखो नागरिकांच्या आठवणीचं एक जिवंत केंद्र आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या प्रयत्नाने 2011 मध्ये मॉडेल स्टेशन बनलेलं हे अभिमानाचं प्रतीक आता भूमाफियाच्या कट कारस्थानमुळे धोक्यात आलाय. स्थलांतर झालं तर बाजारपेठा, वाहतूक, शिक्षण, रोजगार सगळंच कोलमडेल. गुपचूप निर्णय घेऊन लोकशाहीची पायमल्ली करणं आम्ही अमरावतीकर खपून घेणार नाही. त्यामुळेच 25हून अधिक संघटना एकत्र आल्या आहे आणि गुरुवार 19 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अमरावती रेल्वे स्टेशन समोर धडक मोर्चा व जन आक्रोश सभा होणार आहे. यामध्ये राष्ट्रसेवा दल, संविधान संवाद समिती, संभाजी ब्रिगेड, टीचर्स डेमोक्रेटिक फ्रंट, जय विदर्भ आदी संघटनांनी हा लढा उभा केला आहे. आमची ठाम मागणी आहे, रेल्वे स्टेशन स्थलांतर तात्काळ थांबवा. रेल्वे पूल दुरुस्ती लगेच पूर्ण करा. इरविन ते इतवारा फ्लायओव्हर त्वरित सुरू करा. अमरावती बडनेरा लोकलची संख्या वाढवा. अमरावतीकरांनो, आपल्या शहराच्या हक्कासाठी, आपल्या पिढ्यांच्या वारसासाठी 19 डिसेंबरला रेल्वे स्टेशनवर हजेरी लावा. हा फक्त रेल्वे स्टेशनचा लढा नाही, हा अमरावतीच्या अस्मितेचा लढा आहे. विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि जय विदर्भ पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते श्रीमती रंजनाताई मामर्डे, प्राध्यापक पृथ्वीराज सिंह राजपूत, राजेंद्र आगरकर, प्रकाश लड्डा, पद्मा राजपूत, सरलाताई सपकाळ, सुषमा मुळे, सतीश प्रेमलवार, पांडुरंग बिजवे, शरद पुसतकर इत्यादी उपस्थित होते. नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर PR राजपूत, विदर्भ राज्य आंदोलन समिती पश्चिम विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. सगळ्यांसोबत आम्ही जे काही आपल्या समाजातील ज्वलंत इश्यू असतील तर त्याच्यावरती आंदोलनाची भूमिका घेऊन समाजासमोर जात असतो. अमरावती शहरामध्ये मागील काही दिवसांपासून एक चर्चेचा विषय झालेला आहे, तो म्हणजे येथील मॉडेल रेल्वे स्टेशन हे स्थलांतरित करण्यात येईल या पद्धतीच्या चर्चा यांना उधाण आलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये मध्येच काही पत्रकार परिषदा सुद्धा झालेल्या आहेत. विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि जय विदर्भ पार्टी यांच्या सोबत ज्या काही समविचारी संस्था आहेत त्यांच्या सगळ्यांना मिळून आम्ही 11 तारखेला राजकमल चौकामध्ये सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत एक धरणे आंदोलन करणार आहोत. याच्या मागचा उद्देश हाच आहे की ह्या शहरामध्ये जे काही स्थित्यंतर होत चाललेली आहे त्याची कोणालाही कल्पना नाही आणि मध्येच एखाद्या दिवशी पेपरमध्ये न्यूज येते आणि त्यामध्ये सांगितलं जातं की असं असं काहीतरी होणार आहे. आणि आता मॉडेल रेल्वे स्टेशन या माजी राष्ट्रपती जे आहेत प्रतिभाताई पाटील यांनी त्याचं नूतनीकरण करत असताना सर्व सोयी तिथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मात्र आज त्या पूर्णपणे तिथलं मॉडेल रेल्वे स्टेशन हे कुठेतरी दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा घाट सुरू आहे. त्याच्या अगोदर आणखी एक घटनाक्रम असा आहे की रेल्वे पूल जो आहे तो एका दिवसात नादुरुस्त झाला आणि तो नादुरुस्त झालेला पूल आजपर्यंत सुद्धा दुरुस्त झालेला नाही. जवळपास 6 महिने त्याच्यावरती झालेले आहेत. पूर्णपणे शहराच्या मध्यभागातली वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे आणि एकंदरीत त्याचा परिणाम जो आहे येथील सगळ्या जनमानसांवरती होतो आणि जनजीवनावरती होतो आहे. विद्यार्थ्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा त्रास होतो आहे. राजकमल चौकामध्ये जवळपास सगळीकडनं वाहनं येतात आणि तिथे मात्र तिथून पुढे जाण्यासाठी, रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी किंवा मग तिथे बस स्टँडला जाण्यासाठी कुठलाही मार्ग तिथे उपलब्ध नाही. दुसरं असं याच पद्धतीचा एक इतवाऱ्यामध्ये फ्लायओव्हर कित्येक वर्षांपासून सुरू आहे. तिथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची तिथे खोळंबा होतो आहे आणि अशा प्रकारे परत एकदा असं वाटतं की ह्या सगळ्यांच्या मागे काहीतरी वेगळं कारस्थान तर नाही ना, काहीतरी वेगळे त्याच्यामध्ये काही बिल्डर्स माफिया असतील किंवा राजकीय ज्यांचे काही हित संबंध गुंतलेले असतील अशी मंडळी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेली आहेत काय. आणि म्हणून एखाद्या ठिकाणी एखाद्या शहराचा चेहरा मोहराच बदलून टाकायचा किंवा तिथलं दैनंदिन जनजीवन जे आहे तेच मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावित करायचं आणि हा घाट घालत असताना कुठल्याही प्रकारे कोणालाही त्याच्यामध्ये त्याचं मत जाणून घेणे नाही किंवा ह्या इथल्या नागरिकांच्या काय असुविधा होणार आहेत त्याच्याबद्दल कुठलंही मत जाणून न घेता ही मंडळी अशा प्रकारचे निर्णय घेत असेल तर त्याच्यावरती आपल्याला जागृत राहून आंदोलन करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून त्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती, जय विदर्भ पार्टी आणि आमच्या ज्या सहयोगी संस्था आहेत या सगळ्या समविचारी संस्थांच्या माध्यमातून 11 डिसेंबरला 11 ते 3 वाजेपर्यंत राजकमल चौकामध्ये धरणे आंदोलन होणार आहे. आपण सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं एवढी आमची विनंती आहे. जय विदर्भ.